मला वाटते मुंडवाळीचे काय नाव त्या समाजाचं तुषार ते देखील आपल्याला जोडतील आणि पुढचा समोर तुमच्याकडे मागील 5 दिवस सातत्य पूर्ण करायचं खरोखर उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. जाऊया साहिल कुरेश यांच्याकडे. हॅलो, खतवाली संघाचा कर्णधार त्याला समालोचन कक्षामध्ये या. या अगोदर आपण ऐकत होतो दीपक संके सरांना. या दरम्यान मी साहिल कुरेशी तुमच्या सोबत जोडलो गेलेलो. दरम्यान सुरू असलेला सामना खतवाली संघाचे कर्णधार आनंद प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान सुरू असलेला सामना मुंडवाळी आणि ध्रुव 11 कळाले या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना मुंडवाळी संघ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेलाय. डीप पॉइंटच्या दिशेने फटका सजवला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना पाहायला मिळत आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. धावसंख्येत 3 भर होईल आणि या 3 धावेनिशी खाता मात्र उघडला जातोय मुंडवाई संघाचा. सलामी फलंदाजाची जोडी निखिल आणि मुन्ना यांची पाहायला मिळते. यावेळेस षटकातील पुढील चेंडू हाताळला गेला. पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू होता. डॉट बॉल मैदानात येतोय. पहिली षटक मैदानात मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विक्रांत पाहायला मिळतो. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. फटका सजवला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. ध्रुव त्या ठिकाणी तैनात होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला फील्ड केलं जाईल, फेकलं जाईल तिथपर्यंत मात्र 3 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 भर होते. धावसंख्या जाऊन पोचते म्हणजेच 6 या अंकावर. 6 रन्स ऑन दी बोर्ड. दोन्ही सलामी फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. एका दिशेने मुन्ना तर दुसऱ्या दिशेने निखिल. सुंदरपणे एकेरी दुहेरी धावून धावसंख्या उभारली जाते. दरम्यान विक्रांत षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होता. यावेळेस आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि सुंदर झेल टिपला गेला. इकडून पहिला हॅलो पुन्हा एकदा सामना हॅलो हॅलो नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय जतीन.
डावखोऱ्या हाताचा फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राईकवर आहे. आउटसाईड ऑफ द स्टंपच्या बाहेरून हाताळलेला गेलेला हा चेंडू आहे. वाईड बॉल. धावसंख्येत 1 भर पाहायला मिळेल. धावसंख्येत जाऊन पोचते ती म्हणजेच 7 या अंकावर. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना मुंडवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला झटका मुन्नाच्या रूपात बसला होता. यावेळेस पुन्हा एकदा लाऊट अपील आहे. पायावर जाऊन चेंडू आढळलाय. LBW लेग बाय विकेटच्या रूपात दुसरा मोठा झटका जतीन यांच्या रूपात बसतोय मुंडवाडी संघाला. दुसरा झटका बसतोय जतीन यांच्या रूपात. येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच करण. आता मात्र निखिल आणि करणची जोडी मैदानात खेळत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फळकावर लावली गेलाय 7 धावा. पहिले षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत पाहायला मिळतोय. यावेळेचा पॉइंटच्या दिशेने फटका सजवला गेला होता. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला फेकलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाते. या 1 धावेनिशी एका षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समापनानंतर 8 धावा फळकावर पाहायला मिळत आहे आणि 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना मुंडवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काळूराम काका स्मृती चषक 2025चा हा भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहत आहोत. या टुर्नामेंटचा हा पहिला दिवस. आदिवासी समाजाकरिता मर्यादित ही टुर्नामेंट आहे. सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात ऑन आहे. एका दिशेने मुंडवाडी संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या दिशेने ध्रुव 11 कल्लाडे संघ पाहायला मिळतोय. ध्रुव 11 संघाने प्रथम नाणी फेकीचा कॉल विजय करून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं गेलं होतं मुंडवाडी ए संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरिता. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फळकावर लावली गेली ती म्हणजेच 8 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात मुंडवाडी ए संघ खेळताना पाहायला मिळतोय. पहिला झटका मुन्नाच्या रूपात बसला होता. त्यानंतर डावखोऱ्या हाताचा फलंदाज जतीन LBWच्या रूपात मात्र तंबूच्या आसरेला जात असताना आपण पाहिलं होतं. आता मात्र करण आणि निखिलवर मोठी जबाबदारी असेल. यावेळेस अतिरिक्त बाहेरून निघणारा हा चेंडू होता. पडल्या जास्त बाहेर कट झालेला हा चेंडू आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि 1 धाव ही धावून पूर्ण केली गेली. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला मिस्टर ध्रुव पाहायला मिळतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. अतिरिक्त शफल होऊन मागच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका सजवला गेलाय. चेंडूला पोहोचून दिलं जाते. सीमारेषा बाहेर मिळतील 4 धावा आणि या 4 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 13 या अंकावर. डीजे यावेळेस सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी केली जाते. सुंदर चेंडू हाताळला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेरून गोलंदाजी केली गेली. फलंदाज मात्र बीट झालाय आणि डॉट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ध्रुव पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस टाइम स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सेफ झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत 2 भर पाहायला मिळते. धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या अंकावर. 15 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना मुंडवाडी ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुंडवाडी संघाबद्दल जर सांगायचं झालं तर होम ग्राउंड आहे मुंडवाडी संघाचा. आज चांगली खेळी
होणे हे अपेक्षित आहे. यावेळेस आउटसाइड एज पाहायला मिळते आणि सुंदर रनिंग दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळाली. धावसंख्येत 1 पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 16 या अंकावर. 16 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. पुढील चेंडू यावेळेस डीप पॉइंटच्या क्षेत्रात फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा मागे धावतायत. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 18 या अंकावर. 2 षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोचलंय 18 या अंकावर. फील्ड केली गेलाय निखिल आणि करण या 2 फलंदाजा दरम्यान. सुरुवातीचे 2 गडी खूप लवकर तंबूच्या आसरेला गेले. त्यानंतर मात्र निखिल आणि करणनी पूर्णपणे जागा सांभाळून ठेवला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता. झेल घेण्याचा चान्स होता परंतु झेल सुटलाय आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 वाढते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 20 या अंकावर. 20 धावा फळकावर लावल्या गेल्यात. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 कल्लाळे संघाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेला होता. क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते त्याचा उपयोग करत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर चेंडू लेग बाईटच्या रूपात 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येत 1 धावसंख्या जाऊन पोचते 21 या अंकावर. 21 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवातीचे 2 झटके बसले मुन्ना आणि जतीन यांच्या रूपात. त्यानंतर मात्र निखिल आणि करणनी सुंदरपणे जागा सांभाळलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश. यावेळेस लोअर फुलटच चेंडू होता. स्वीप शॉट मारण्याचा प्रयास होता. पुन्हा एकदा पायावर जाऊन चेंडू हाताळलाय आणि लेग बाईटच्या रूपात 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली गेले. धावसंख्या मात्र उभारली जाते मुंडवाडी एस संघाकडून. लगातार प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्येचा विचार पाहता 22 धावा फळकावर लावल्या गेल्यात. तिसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. 6 षटकाचा हा सामना असेल. 2 षटक पॉवर प्लेची पाहायला मिळेल. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन योगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा समाचार मात्र घेत असताना निखिल पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑन द बॅट. एवल कॉलेजचा ब्रँडेड फटका 6 धावी करिता खेळला गेलाय.
निखिल सुंदर फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. एक षटकार आणि एक चौकार निखिलचा फळीतून आलाय. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश घेऊन सज्ज होते. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाला. थोडासा हळूवार गतीने हा चेंडू हाताळला गेलाय आणि फलंदाज बीट होतोय आणि या बॉल निशी मात्र षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना मुंडवाडी ए संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मुंडवाडी संघाचे कर्णधार जेव्हा आले होते आणि त्यांना विचारलं गेलं होतं 32 धावा 32 धावा. जेव्हा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मुन्ना आले होते तेव्हा मात्र त्यांना विचारलं गेलं होतं दीपक संके सरांकडून की किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तर मुन्ना यांनी नक्कीच म्हटलं होतं की 60 ते 65 धावा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्या धावा बनवण्याचा पाठोपाठ मात्र मुंडवाडी संघ चालताना पाहायला मिळतोय. सुंदर धावसंख्या उभारली जाते मुंडवाडी संघाकडून. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 32 धावा. अजूनही उर्वरित 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 3 षटकामध्ये किती धावा एकत्रित केल्या जात आहेत आणि किती धावेचं लक्ष या ठिकाणी उभं केलं जाते ध्रुव 11 संघाकडे. यावेळेस बाहेरून चेंडू हात फेकला गेलाय. सुंदर गोलंदाजी. चौथ्या षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ध्रुव पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरून गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी हाताळली जाते ध्रुव यांच्याकडून. पुन्हा एकदा आउटसाइड एज पाहायला मिळाली होती. थर्डमॅनच्या दिशेने सुंदर फिल्डिंग केली गेली. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही धावून पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक निखिलच्या हातात दिली जाते. पाहूया यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना निखिल स्वीट शीटचा फटका ट्राय करतोय मात्र यश आलेला नाहीये. डॉट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. बिहाइंड द विकेट एचटी रक्षक थोडासा क्रॉस पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बाहेरून चेंडू हाताळला गेलाय. सुंदर गोलंदाजी ध्रुव यांच्याकडून पाहायला मिळालाय. अजूनपर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत. फक्त 1 धाव खर्च करतोय. काय सुंदर गोलंदाजी ध्रुव करत असताना पाहायला मिळतोय. इनफॉर्म फलंदाज निखिल ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका सजवला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावेला खूप भर देत आहेत. खूप महत्व देत आहेत या ठिकाणी मुंडवाडी संघाचे खेळाडू. धावसंख्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या अंकावर. 35 रन्स. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. मिडल ऑन द बॅट वर घेऊन खेळलाय परंतु चेंडू मात्र जास्त ट्रॅव्हल झालेला नाहीये आणि सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलं गेलंय आणि तिसरा मोठा झटका निखिल यांच्या रूपात बसतोय मुंडवाडी संघाला. डीजे पाचव्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने फटका सजवला होता. हलकासा फंबल पाहायला मिळालं. फक्त 1 धाव पूर्ण केली गेले.
धावसंख्येत एक भर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 36 या अंकावर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा विक्रांत यांना रिपीट केलं गेलंय. पहिली षटक सुंदरपणे हाताळली होती विक्रांत यांनी. यावेळेस हर्षद आल्या आल्या पहिला चेंडू खेळत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने एक सुंदर झेल टिपलं जातंय आणि हर्षद यांच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा वळूयात डीजे मॅनकडे. हा भव्य दिव्य आयोजन नियोजन सोहळा आपण पाहत आहोत. परनाईचा आसू सज्ज मैदान. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात सुरू आहे. मुंडवाडी ए आणि ध्रुव 11 कल्लाडे या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना मुंडवाडी ए संघ पाहायला मिळतोय. पाचवी षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस आल्या आल्या पहिल्या चेंडूवर ऑफच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आणि बिहाइंड द विकेट एसटी रक्षकाचा हातात जाऊन चेंडू विसावलाय आणि पुढील झटका पुन्हा एकदा मुंडवाडी संघाला बसलाय. मागील चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना ऑफच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि सुंदर जेल त्या ठिकाणी बिहाइंड विकेट यष्टीरक्षकने टिपलं. सुशांतच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलं. आता मात्र येणारा नवीन फलंदाज राहुल पाहायला मिळतोय. आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळालाय. पहिला चेंडू फेस करत असताना स्विच हिटचा फटका अटेंड केला जातोय परंतु यश मिळालेला नाहीये आणि डॉट चेंडू मैदानात येतोय. पाचवी षटक मैदानात सुरू आहे. पाचव्या षटकाचा विचार पाहता 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर मात्र लगातार 2 विकेट तंबूच्या आसरेला पाठवले. ऑन हॅट्रिक देखील गोलंदाज पाहायला मिळाला होता. यावेळेस हलक्या हाताने फटका खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका सजवला गेलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. पुन्हा एकदा वळूयात डीजे मॅनकडे. पाच षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते. मुंडवाडी ए संघाकडून 41 धावा. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 6 चेंडू मात्र ठरवणार आहेत किती धावेचा टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल. बघूया. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला सुनील पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिला चेंडू डॉट खेळला गेलाय आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र फलंदाज राहुल रनआउट झालेत आणि पुढील झटका राहुलच्या रूपात बसतोय मुंडवाडी संघाला.
फलंदाज मैदानात एंटर होत आहेत. आदित, आता मात्र टेल एंडर्स दोन्ही फलंदाज विकेटवर पाहायला मिळत आहेत. अंतिम फलंदाज आहेत तुषार आणि आदित. बघूया निर्णायक फटके मात्र खेळले जातील का दोन्ही फलंदाजाकडून. आता मात्र संघाला धाव्यांची गरज आहे. यावेळेस सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजादरम्यान पाहायला मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44 या अंकावर. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 7 विकेट 7 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना मुंडवाडी ए संघ पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावर खेळत असताना थोडीशी खराब फलंदाजी आज मुंडवाडी संघाकडून पाहायला मिळालाय. आणि त्याचं कारण हे आहे की कोणताही फलंदाज मात्र विकेटवर जास्त वेळ टिकू शकलेला नाहीये. बघा पुन्हा एकदा रनआउटच्या रूपात पुढील फलंदाज बाद होतोय. फलंदाज आदित आपल्या तंबूच्या आश्रयाला परतत असताना येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच अजित. दुसऱ्याला आउट एक घेतला. 45 झाले. 45 धावा मुंडवाडी संघाकडून फडकावर पाहायला मिळत आहेत. आणि मुंडवाडी संघाची गोलंदाजी मात्र ताकदीची आहे. 45 ते 50 धावा जर लावल्या गेल्या तर मात्र ताकदीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळेल याच्यात मात्र कोणतीही शंका नाहीये. यावेळेस मात्र गोलंदाज आता मात्र आपल्या रंगेत आलाय आणि काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते सुनील यांच्याकडून. 45 धावा फडकावर लावल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी करत असताना ध्रुव 11 कल्लाळे संघ यावेळेस मात्र गॅपच्या दिशेने फटका सजवला. एक धाव पूर्ण केली गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी अपयश येईल. अजित हे रनआउट होऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला परततील. अशा प्रकारे 6 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावला गेलाय ती म्हणजेच 47 आणि 48 धावेचा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय ध्रुव 11 कल्लाळे संघासमोर. सुंदर सामना मैदानात सुरू आहे. मुंडवाडी ए आणि ध्रुव 11 कल्लाळे या दोन संघादरम्यान पहिले नाणेफेकीचा कॉल जिंकून ध्रुव 11 कल्लाळे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं मुंडवाडी संघाला घरच्या मैदानावर की पहिले तुम्ही फलंदाजी करा आणि धावसंख्या उभारा. ती धावसंख्या आम्ही चेस करू. तर पहिले फलंदाजी करत असताना मुंडवाडी ए संघाने धावसंख्या फळकावर लावले ती म्हणजेच 47 धावा आणि 48 धावेचा आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलंय ते म्हणजेच ध्रुव 11 कल्लाळे संघासमोर. चला वळूयात उर्वी डीजे कडे आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. चला याच्या नंतरचा होणारा सामना असेल जामला अक्करपट्टी आणि पुलपाडा नेवाडे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉसवर उपस्थित आहेत व्हायचं आहे. त्या ठिकाणी आमचे मुख्य समालोचक दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. यानंतरचा होणारा सामना जामला अक्करपट्टी आणि पुलपाडा नेवाडे या दोन संघादरम्यान हा अंतिम कॉल असेल. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. चला नेवाळे या नेवाळे म्हटलं की कावळीचा उपाय करणारं गाव हे फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे असं लक्षात ठेवतो. आणि अक्करपट्टी म्हटलं की नवीन वसाहतीचं गाव जिथे विस्थापित झाले गावं आणि मग नवीन अक्करपट्टी जिथे तलावाच्या मैदानामध्ये नुकत्याच मोठ्या मॅच भरवल्या गेल्या. तुम्ही पाहिल्यात आम्हाला आमंत्रण होतं पण माझ्याकडे आमदार चषक ही स्पर्धा होती त्याच्यामुळे तिथे वेळ देऊ शकले नाही. म्हणून प्रेमीला पण नाराज होऊ नका कारण पालघरला मी पहिल्यांदा गेलो. बऱ्याच वर्षानंतर लोक प्रेमात पडली. समालोचक ऐकलं बाकीच्या खेळाडूची माहिती आणि जुना जनता इतिहास ऐकल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी बक्षीस दिलेत मला खरं आम्ही ते क्रिकेट पाहिलं आहे आम्ही ते क्रिकेट बघितलं आहे त्याच्या अक्करपट्टी नाणेफेकी
आपण टॉस इथेच होणार आहे, कारण थोडासा तो जर कमी झाला की आम्ही टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तो फक्त प्रॉब्लेम झाला की आपण टॉस बॉक्स नेवाळे संघ या कॅप्टन, अकरपट्टी संघ कॅप्टन यायचं आहे आणि या स्पर्धेसाठी 5 सायकल बक्षीस आहे. आता मी तुम्हाला एक एक गुपितं सांगेन. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर या 4 सायकल आणि एक प्रेक्षकांसाठी आहे. जे प्रेक्षक संपूर्ण शेवटच्या दिवशी मैदानामध्ये असतील, आपण तुमचं नाव मला द्या ही प्रतियोगिता खेळणार. एका बॉक्समध्ये तुमचं नाव टाकले जाईल, मग त्यात कॅमेरामन, आमचे स्कोरर सर्वांचं नाव असणार आहेत आणि जो व्यक्ती इकडे हजर असेल त्यालाच ती सायकल दिली जाईल. अशा पद्धतीचं मोठं बक्षीस या शेवटच्या दिवसात न कधी झालेल्या आदिवासी प्रीमियरमध्ये पहिलंच स्मृती चषक, काळूराम काका स्मृती चषक भरवतात. त्याच्या अनेक स्पर्धा तुम्हाला बक्षीस बघायला मिळेल. म्हणजे बेस्ट बॅटर सायकल, बेस्ट बॉलर सायकल, मॅन ऑफ द सिरीज सायकल, बेस्ट फिल्डर सायकल आणि प्रेक्षकांसाठी देखील सायकल ठेवण्यात आली. ह्याची कृपया नोंद घ्यायची. एक मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. नेवाळे संघ करण्यात आलेत का? नेवाळे अकरपट्टी, चला या ना. आपण म्हटलं की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहेत. नेवाळे संघ आलेत का? अकरपट्टी नेवाळे, चला अकरपट्टी संघ या ना बेटा. इनिंग ब्रेक मध्ये गेला. आपल्याला काय माहिती का आपण ब्रेक नाही करत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस का करतो, कंटिन्यू करायचं, जेणेकरून मॅच आपल्याला ब्रेक नाही करायचं. आणि आम्ही जिथे जिथे जातोय तिथे म्हणतो की आदिवासी समाजाचं शिस्त, आदिवासी समाजाचं वागणं, आदिवासी समाजाचा खेळावर असलेला दर्जा, आदिवासी समाजाच्या खेळावर प्रेम हे प्रत्येकाने बघायचं आहे. इथे बाकी अकरपट्टीचा संघ येतो. अकरपट्टीमध्ये देखील तुम्हाला नवोदित खेळाडू खूप चांगले बघायला मिळतात आणि एका संघ हा देखील बघायला मिळेल. दोघं आहेत का? चला नेवाळे संघ कर्णधार या लवकर आलेत का? नेवाळे संघ अकरपट्टीचे कर्णधार आलेत. कारण खैरापाडा संघ येत नाही आणि इकडे जो संघ येणार नाहीये त्याला 3 वर्ष काळूराम काका स्मृती चषक होईल, त्यांना बयान करण्यात येईल. आयोजकांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही सांगायचं आहे की जो संघ या स्पर्धेमध्ये येणार नाहीये त्याला याच्या पुढे कधीही जेव्हा काळूराम काका स्मृती चषक होईल त्या संघाला 3 वर्ष बयान केलं जाईल. कारण 22 संघ वेटिंगवर ठेवले, तुमची एंट्री होती म्हणून तुम्हाला खेळवला गेलाय आणि आयोजकाचा नियम हा कायम असणार आहे. आणि अजून आवडायला की 5 सायकली बक्षीस आहेत, त्याची कृपया घ्या. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर आणि प्रेक्षकांसाठी जाऊया. पुन्हा एक साहिल कुरेशी जे आमचे चांगले समालोचक आहेत त्यांचं नाव ऐकूया. समालोचका व्यतिरिक्त एक उत्कृष्ट हिटर्स फलंदाज आहेत. धन्यवाद दीपक सर. आपण ऐकत होतो दीपक सरांना. पालघर जिल्ह्यातील एक मुख्य समालोचक. खूप सुंदर आवाज आहे. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. मुंडवाडी ए आणि ध्रुव 11 कल्लाडे या 2 संघादरम्यान सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करून मुंडवाडी ए संघाने 48 धावेचा आव्हान उभं केलंय. आता मात्र ध्रुव 11 कल्लाडे संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर सूरज तांबडे उर्फ मुन्ना नावाने प्रचलित हा गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जाते तोच मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस मात्र हळूवार गतीने चेंडू हाताळला गेलाय मुन्ना यांच्याकडून. हलक्या हाताने फटका सजवला गेला. इनफिल्ड मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली गेले. धावसंख्येत 1 नि भर होते. धावसंख्यात जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5. प्रवीण आणि सुनीलची जोडी मैदानात पाहायला मिळते फलंदाजी करिता. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू हळूवार हाताने फटका सजवला गेला. 1 धाव पूर्ण केली गेली. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजाकडून मात्र दर्शवलं जाते. एकेरी दुहेरी धावेवर मात्र भर दिलं गेलंय कारण की आव्हान थोडंसं छोटं आहे. 36 चेंडू आणि 48 धावेची गरज आहे. दरम्यान एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती फळकावर 6 धावा. दोन्ही सलामी फलंदाज अजूनही विकेटवर उपस्थित आहेत. कालूराम काका स्मृती चषक 2025 चा हा भव्य दिव्य आयोजन नियोजन आहे.
हा पहिला वर्ष या टुर्नामेंटला आणि एक सुंदर आयोजन नियोजन सुसज्ज टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पहिली षटक समापनाला गेलंय. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचा हा षटक असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर हर्षद. मुंडवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला जाणलं जाते. यावेळेस मात्र आपटलेला चेंडू होता. हलकासा शफल झाले फलंदाज आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू निघून जाईल. 4 धावे करता धावसंख्या 4 वाढलंय आणि धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या अंकावर. 10 धावा फळकावर लावल्या गेल्या. जिंकण्याकरिता 48 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित 38 धावेची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. इकडून जर मुंडवाई संघाने 2 ते 3 विकेट काढले तर मग अजूनही प्रेशर मात्र बनवता येईल ध्रुव 11 संघाजवळ. पाहूया. आता मात्र सुंदर लाईन लेंथवर गोलंदाजी करत असताना हर्षद पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढील चेंडू मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळालाय हर्षद यांच्याकडून. वेगवान गोलंदाज आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा मारा होता. हलक्या हाताने फटका खेळला गेलाय आणि 1 धाव ही पूर्ण केली गेलाय. स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजाकडून. सुंदर सेन्सिबल फलंदाजी मात्र पाहायला मिळते. धावसंख्येत 1 भर झालंय. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या अंकावर. 11 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही दोन्ही सलामी फलंदाजाची जोडी मैदानावर उपस्थित आहे. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस हलकासा ऑफ स्टंपच्या बाहेरून गोलंदाजी केली गेली होती. ही लाईन लेंथ मात्र सुंदर आहे. वेगवान गोलंदाजीचा मारा करत असताना हर्षद बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपल्याला मुन्ना पाहायला मिळतोय. ज्यांनी पहिली षटक हाताळली होती. सुंदर गोलंदाजी मुन्ना यांच्याकडून पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आता दुसरी षटक घेऊन हर्षद पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निखिल तैनात आहेत. चेंडूला फील्ड करतील तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. धावसंख्येत 2 भर होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. 13 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरिता 48 धावेचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडू मध्ये. आता मात्र दुसरी षटक आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हर्षद बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लाईन लेंथ थोडीशी भटकलं गेलंय. थोडंसं बाहेरून गोलंदाजी केले गेलंय. वाईट चेंडू. धावसंख्येत 1 भर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. 14 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं शेष आहे. लगातार स्टंप्स मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करतोय. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हर्षद सज्ज असतील. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि सुंदर झेल टिपला गेलाय आणि पहिला मोठा झटका ध्रुव 11 संघाला. वाडे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी विनंती आहे
नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे त्या ठिकाणी टॉसका बॉसवर आमचे मुख्य समालोचक दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. आपण कोणत्या टीमचे? आई महालक्ष्मी अकरपटे. शाबास. महालक्ष्मी आता गेले होते. ओके. या दुसरे कडला कुठे गेले आपण? नेवाळी संघाचे. यस ब्रायन लारा आम्हाला बघायला मिळतात. मूर्ती छोटी मूर्ती महान. नाव तुमचं विशाल आहे. ओके. विशालचा दबदबा आहे. अगोदरच्या मध्ये विशालने 33 काढले. अगोदरच्या मध्ये विशालने एक मॅडन षटक टाकलं. अप्रतिम काम बघायला मिळतात. आपण नाणेफेक करूया. हां कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना? चांगलं वाटत आहे. आणि घरी ही स्पर्धा तुमच्या बघतात का? लाईव्ह आहे? बघतात ना. ओके. तुम्ही जर लग्न वगैरे झालं आपलं? नाही. मग कुठे प्रेमात पडलात? नाही. ओके. यस यस. आपण भाऊ काय करता? आपू काय ना मॅच खेळायला आलेत आता. आणि घरी वगैरे अशी तुमच्या मॅच बघतात का शेजारी नातेवाईक वगैरे? हो आमच्या ग्रुपवर आम्ही लिंक टाकून दिलंय. शाबास. कसं वाटतं आदिवासी क्रिकेट मोठं क्रिकेट बघायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने काळूराम काकाच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असताना तुम्हाला माहिती आहे का 5 सायकली बक्षीस आहे तिकडे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, एका साईडला तुमचा बेस्ट फिल्डर आणि एक प्रेक्षकांसाठी शेवटच्या दिवशी असणार आहे तुमचं नाव मला द्या आणि मग आपण बक्षीस काढणार आहेत. पण हजर असणं पाहिजे. आपण टॉस करूया. चॉईस करू पहिलं. हा छाप हा काठा बोल. काट आलाय. काय घेणार आपण? मग टॉस जिंकला तुमची टीम. आम्ही फिल्डिंग घेणार. अकरपट टॉस जिंकून फिल्डिंग केलं. थँक्यू सो मच. जाऊया आपण लाईव्ह मॅच बघा. थँक्यू सो मच. इथे जोडतोय पुन्हा साहिल. धन्यवाद दीपक सर. जांभळा अकरपट्टी संघाने नाणेफेकीचा कॉल विजय केला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेवाळी संघाने फलंदाजाकरिता तयार राहायचंय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आहे. तिसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळते. 18 धावा, 19 धावा. अजूनही उर्वरित 20 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे ध्रुव 11 संघाला हा सामना विजयी करण्याकरिता. परंतु मुंडवाई संघाची गोलंदाजी देखील खूप ताकदीची आहे. अनेक सुंदर गोलंदाज मुन्ना आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. अजूनपर्यंत एक इकॉनॉमिकली गोलंदाज मात्र हाताळली गेलाय मुन्ना यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फिरवलाय, बाहेरच्या दिशेने काढलाय. फलंदाजाकडे मात्र उत्तर नाहीये आणि या डॉट चेंडूनिशी मात्र षटकाची समाप्ती होते. 3 षटकानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा जिंकण्याकरिता अजूनही उर्वरित 18 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. पाहूया कोणता संघ असेल तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारेल आणि या टुर्नामेंटमध्ये एक पाऊल पुढे निघून जाण्याचं काम करेल. डीजे नंतर धावसंख्या लावली गेलाय ती फळकावर फक्त 19 धावा. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी हाताळली गेलाय मुंडवाई एस संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय मिस्टर हर्षद. मुंडवाई एक्सप्रेसचा नावाने जाणला जातोय हर्षद. यावेळेसचा हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु गती भन्नाट होती या चेंडूमध्ये. फलंदाज सन्मान देतो या चेंडूला आणि क्रिकेटची परिभाषा ही आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूवर प्रहार करा. चांगला चेंडू होता आणि फलंदाजांनी मात्र सन्मान दिलाय या चेंडूला. डॉट चेंडू येतोय मैदानात आणि येणारा प्रत्येक डॉट चेंडू मात्र प्रेशर निर्माण करणार आहे ध्रुव 11 संघाच्या फलंदाजांवर. कारण की जिंकण्याकरिता अजूनही 17 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अजित तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालंय. धावसंख्येत दोन्ही भरवते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या अंकावर. 21 रन्स ऑन दी बोर्ड. काळूराम काका स्मृती चषक 2025 चा हा पहिला पर्व पाहत आहोत आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात सुरू आहे. काटेकी टक्कर आहे, तितका संघर्ष मैदानात पाहायला मिळतोय.
मुंडवाळी ए आणि ध्रुव 11 कल्लाळे या दोन संघादरम्यान. यावेळेस ऑफच्या दिशेने फटका सजवला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली गेली. धावसंख्येत एक निभर होते, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या अंकावर. जिंकण्याकरिता अजूनही बऱ्याचशा धावेची आवश्यकता आहे. सुंदर ताकदीची गोलंदाजी मुंडवाळी संघाकडून पाहायला मिळते, तेवढी ताकदीची फलंदाजी कल्लाडे संघाकडून देखील पाहायला मिळत आहे. एक तिखट संघर्ष, काटेकी लढत मैदानात सुरू आहे आणि दोन्ही संघासाठी फक्त एवढंच म्हणेल की मंजिल बहुत दूर है, डरना नहीं तुम फासले को देखकर, रुकना नहीं, थमना नहीं, झुकना नहीं, चलता जाना तुम रास्ते को देखकर, मंजिल कब तुम्हारे कदमों में आकर झुक जाएगी पता ही नहीं चलेगा मेरे दोस्त. एक तिखट संघर्ष मैदानात सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कल्लाडे संघाला पुढील झटका बसतोय. सुंदर जेल टिपलं गेलंय. चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला, ध्रुव 11 कल्लाडे संघाची धावसंख्या पाहायला मिळते फळकावर 22 धावा. जिंकण्याकरिता 48 धावेचा पाठलाग करायचा आहे. सध्या तरी बोलबाला आहे या ठिकाणी मुंडवाई संघाचा. यावेळेचा ऑफच्या दिशेने फटका सजवलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल, तिथपर्यंत मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्येत 2 निभर पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या अंकावर. 24 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना ध्रुव 11 कल्लाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला झटका सुनीलच्या रूपात बसला होता, त्यानंतर मात्र पुढील झटका योगेशच्या रूपात बसला होता. आता मात्र प्रवीण आणि ध्रुव या 2 फलंदाजावर मोठी जबाबदारी आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हर्षद तैनात आहेत. यावेळेचा वेगवान चेंडूचा मारा केला गेलाय बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक मात्र सज्ज आहे. डॉट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा, 24 रन्स. 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या लावली गेली 24 धावा. जिंकण्याकरिता अजूनही 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. सुरुवातीला वाटलं होतं की सामना थोडासा एकतर्फा पाहायला मिळेल, त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक मुन्ना आणि हर्षदनी मिळवून दिलाय आणि मुंडवाडी संघ पुन्हा एकदा खूप चांगल्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा वळूयात डीजे उर्वीकडे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुशांत सज्ज झालाय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून हाताळला गेलाय, फलंदाजाकडे मात्र उत्तर नाहीये. डॉट चेंडू बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाचा हातात जाऊन थांबणारा हा चेंडू. डॉट चेंडू आलाय मैदानात. 11 चेंडू आणि उर्वरित 24 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम या टुर्नामेंटसाठी लागू आहे. पाहूया. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरून ट्रॅव्हल करणारा हा चेंडू. आमचे पंच दर्शवतायत वाईट बॉल. धावसंख्येत एक निभर होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या अंकावर.
दरम्यान पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुशांत सज्ज आहे. यावेळेचा मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय आणि मात्र सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. पुढे झटका बसतोय ध्रुव 11 कल्लाळी संघाला. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला सुशांत पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल आणि त्यानंतर एक वाईट चेंडू फेकला गेला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर कमबॅक केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. वाईट बॉल. धावसंख्येत 1 नि भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 26 या अंकावर. 26 रन्स. अजूनपर्यंत या षटकामध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळालेत आणि 2 वाईट बॉल. फक्त 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस इनसाइड एज पाहायला मिळाली. फाईन लेगच्या दिशेने फील्ड केलं गेलंय. चेंडूला थ्रो केलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 नि भर होते. 27 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. या पुढील होणारा सामना असेल नेवाळे आणि अक्करपट्टी जांभळा या 2 संघादरम्यान. अक्करपट्टी जांभळा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि नेवाळे संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजी करिता. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. सुशांत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे आणि मात्र कंजूसी भरी गोलंदाजी करतोय. यावेळेचा आउटसाइड एज पाहायला मिळाला होता. थर्डमॅनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. परनाळी गावाचा हा मैदान आहे. वंदे मातरम परनाळी गावाचा हा मैदान आणि थर्डमॅनच्या दिशेने या मैदानाची आउटफील्ड मात्र खूप फास्ट आहे. त्या अनुषंगाने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेचा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका सजवलाय. अजित त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. धावसंख्येत 2 नि भर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या अंकावर आणि मात्र षटकाची समाप्ती होते. सुंदर षटक मात्र सुशांत यांनी हाताळलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावेची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. पाहूया कोणता गोलंदाज असेल त्याला मात्र इंट्रोड्यूस केलं जाईल. मला वाटते निखिल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 18 धावेची गरज आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. बघूया कोणता संघ असेल जो मात्र या सामन्याला विजय करेल आणि या टुर्नामेंटमध्ये 1 पाऊल पुढे निघून जाण्याचं काम करेल. बॉलिंग ट्रॅकवर निखिल सज्ज झालेला आहे. अंतिम षटक. 18 धावेची गरज. पहिलाच फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या अंकावर. जिंकण्याकरिता अजूनही 16 धावेची गरज आहे. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस शफल होऊन मागच्या दिशेने फटका सजवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 नि भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 या अंकावर. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडीच्या मोबदल्यावर खेळत आहे ध्रुव 11 कल्लाळे संघ. आता अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेचा पाहायला मिळालाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. 34 धावा फडकावर लावल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. अजूनही सामना होणार आहे. बघूया. एक मोठा फटका जर आला तर या सामन्यामध्ये मात्र संघर्ष निर्माण झाला असता. परंतु आता मात्र मुंडवाळी संघ पूर्णपणे पकड निर्माण करतो या सामन्यावर. उर्वरित 2 चेंडू आणि 14 धावेची गरज.
सुंदर गोलंदाजी हाताळतोय मिस्टर निखिल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फटका सजवलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक सरसावतोय चेंडूवर. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. उर्वरित 1 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता शेष आहे. मुंडवाई संघ या सामन्यामध्ये बाजी मारत असताना खूप खूप अभिनंदन मुंडवाई संघ, आपण हा सामना विजयी केलात आणि या टुर्नामेंटमध्ये एक पाऊल पुढे निघून गेलात. खूप खूप अभिनंदन. आणि तेवढंच कौतुक देखील असणार आहे कल्लाळे संघाचा. आपण या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालात, आपलं देखील खूप खूप कौतुक.